सुरेश बस धनंजय मुंडेंचं ते वक्तव्य, सुनित्राताई पवारांची लगेच आटोपती पत्रकार परिषद. नेमकं घडलंय काय तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री तसाच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनित्राताई पवार यांचा बीड जिल्ह्याचा 2 दिवसाचा दौरा होता. 2 दिवसाचा दौरा आटोपल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे विविध पत्रकार त्या ठिकाणी होते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनित्राताई पवार यांना या पत्रकारांनी अनेक मुद्द्यावर प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे समाधानकारकरित्या उत्तर देखील राज्याच्या उपमुख्यमंत्री तसेच बीडच्या पालकमंत्री सुनित्राताई पवार यांनी दिले. परंतु या ठिकाणी एका पत्रकाराने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयीचा प्रश्न उपस्थित करताच त्या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांना रोखल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. सुरेश बस असं म्हणत धनंजय मुंडे यांनी ही पत्रकार परिषद जी आहे ते उरकल्याचं देखील आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना कुठेतरी ट्रोल करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमावर देखील ह्या विषयीच्या बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. कारण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो चांगलाच ऐरणीवर आलेला आहे. कारण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने खुनाच्या घटना असतील, याचबरोबर विविध काही घटना असतील, ह्या सातत्याने घडत आहेत. ह्याला कुठेतरी राजकीय पाठबळ असल्याचं वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे ह्या घटना रोखण्यासाठी अजितदादा हयात असताना बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने घेईल असं आश्वासन देखील दिलं होतं. परंतु अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे सुनित्राताई पवार यांच्याकडे आल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये त्यांची 2 दिवसाचा दौरा झाला. या दौऱ्यानिमित्त या विषयाचा प्रश्न विचारित असताना धनंजय मुंडे यांनी रोखल्या गेल्यामुळे कुठंतरी कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासाठी धनंजय मुंडे तर खतपाणी करत नाहीत ना असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.